लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की आता रामनवमीच्या उत्साहाची इथे सुरुवात झालेली असते. त्यानिमित्ताने खरं तर गुरुजी इथे आलेले असतात. आता इथे गुरुजी मंत्र वगैरे करून सर्व काही इथे पूजा केलेली असते. पूजा वगैरे आटपल्यानंतर खरं तर गुरुजी जागचं उठून साईडला बसलेले असतात आणि म्हणत असतात की आता खरं तर कुणी पाहणा म्हणणार असेल तर ते म्हणू शकतं. असं इथे म्हटल्याबरोबर जी काही माननी असते ती इथे काव्याची वाट पाहत असते, कारण की काव्य आणखी देखील इथे बाहेर आलेली नसते. त्यामुळे खरं तर माननी पार्थला विचारत असते की काव्य कुठे, तिला बोलावून आणखी. तेव्हा इथे खरं तर पार्थ म्हणतो हो येतच असतील, थांब थोड्या वेळ. असं इथे म्हटल्यानंतर माननी तयार झालेली असते. आता इकडे जी काही काव्य असते ती तयार तर झालेली असते, मात्र तिच्या मनात गोंधळ उडालेला असतो. तिला अनिशाची सर्व गोष्टी इथे आठवत असतात. अनिशा म्हटलेली असते की लग्नानंतरचं प्रेम झालं, मात्र लग्नाआधीचं ध्येय तू पूर्ण कर, असे या सर्व गोष्टी आठवत असतात. आणि हे ध्येय आता मी कसं पूर्ण करू याच गोष्टीवरती विचार करत असते. आता इकडे बाहेर सगळे काव्याची वाट पाहत असतात. तितक्यातच खरं तर जी काही चित्रा असते ती चित्रा म्हणत असते अगं नंदिनी, तुला छान पाळणा गाता येतो ना, तू गा की. असं इथे म्हटल्याबरोबर वसू मुद्दाम म्हणते का ही गाणार का. तेव्हा इथे माननी म्हणते अहो स्वात्या काय करताय, असं काय बोलताय. तेव्हा इथे खरं नंदिनी म्हणते अहो नाही आई, असं काही नाही, मी नाही गात, काव्याच गाईल आल्यानंतर. खरं असं म्हटल्यानंतर माननी म्हणते अगं असं काही नाही, घरातलं कुणी पण गाऊ शकतं, तुला जर गायचं असेल तर गा की. असं इथे म्हटल्याबरोबर मात्र नंदिनी म्हणते नाही, काव्याने गायला काय आणि मी गायलं काय ते एकच आहे, असं इथे म्हटलेले असते. आता इकडे खरं तर पार्थला आणि जीवाला मागे खरं तर या वसूचं बोलणं अजिबात पटलेलं नसतं आणि इकडे नंदिनी देखील थोडी नाराज झालेली असते. आता इथे पार्थ खरं तर परत आता इथे काव्याला बोलवण्यासाठी आतमध्ये आल्याबरोबर काव्याचं कौतुक करत असतो. काव्या खरंच तुम्ही प्रत्येक वेळेसारखं आज देखील साडीत खूप छान दिसताय, चला की वाट बघतात सगळे तुमची. असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते थांबा पार्थ, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, सकाळचं अर्धवट आपलं बोलणं राहिलेलं आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो अहो काव्या काय करताय, तुमची गाडी आणखी तिथंच आहे का, चला आधी पूजा वगैरे करून घेऊया आणि सगळं काही नंतर बोलूया. तेव्हा मात्र इथे काव्या म्हणते अहो देशमुख, मला महत्त्वाचं बोलायचं हे तुम्हाला का कळत नाही. असं म्हणून दरवाजा लावून घेते आणि पार्थला म्हणत असते मला खरं तर बाळाबद्दल बोलायचं आहे, तुम्हाला हे का कळत नाही. तेव्हा इथे खरं तर पार्थ म्हणतो अहो काय करताय काव्या तुम्ही, हे सगळं काही नंतर बोलूया ना. तेव्हा इथे काव्या म्हणते तुम्हाला कळतंय का माझ्या डोक्यात काय सुरू आहे, खरं तर माझ्या डोक्यात कुणीतरी हातोडा मारतंय असं मला वाटतंय, खरंच मला खूप टेन्शन आलंय. असं इथे म्हटल्याबरोबर ती इथे साईडला बेडवर बसते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो अहो काव्या काय करताय, धरा हे पाणी प्या बरं तुम्ही आधी. तेव्हा इथे काव्या म्हणते मला पाणी वगैरे काही नको आहे, मला वेळ हवं आहे हे सगळ्या गोष्टीचा विचार करायला. तेव्हा इथे पार्थ म्हणतो हो ठीक आहे, तुम्ही विचार करायला जेवढा वेळ घ्यायचा आहे तेवढा तुम्ही वेळ घ्या, पण आता बाहेर सगळे आपली वाट बघतात ना, तर मग आपण बाहेर जाऊया आणि नंतर सगळ्या गोष्टीवर सविस्तर बोलूया. असं इथे म्हटल्याबरोबर काव्या तयार झालेली असते खरं तर आणि ते जातच असते. मात्र तितक्यातच खरं तिला चक्कर आलेली असते. चक्कर आल्यामुळे खरं तर तिला पार्थ इथे खाली बसवतो. आता इकडे बाहेर सगळेजण तिची वाट बघत असतात. आता इथे माननी म्हणते पार्थ पण गेला आणि तिकडेच थांबला, मी जाऊन बघून येते एकदा. असं म्हटल्यानंतर वसू म्हणते माननी अगं तू थांब, मी जाऊन बघून येते. असं म्हणून आता इथे जी काही वसू असते ती आता काव्या आणि पारच्या रूमच्या बाहेर आलेली असते आणि त्यांना आवाज काव्या आणि पार सगळे तुमची वाट बघतात, चला की रे. असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो हो ठीक आहे वसू ते आम्ही येतो, तुम्ही व्हा पुढे. आता इथे वसू मुद्दाम खरं तर त्यांच्या दरवाजाच्या बाहेरच इथे उभा राहिलेली असते आणि ह्यांचं बोलणं सगळं ऐकत असते. तेव्हा इथे पार्थ खरं काव्याला म्हणत असतो तुम्हाला बरं वाटतंय ना, ठीक आहे ना. तेव्हा इथे खरं काव्या म्हणते खरं सांगू का, मला थकवा आल्यासारखं वाटतंय, मला काय करावं हेच कळत नाही. असं इथे म्हटलेली असते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो तुम्ही काय करा, आराम करा आणि मी देखील इथंच बसतो. तेव्हा इथे काव्या म्हणते नका, तुम्ही बाहेर जा, मी इथे आराम करते, थोडा आराम केला ना मला बरं वाटेल. तेव्हा इथे पार्थ म्हणतो हो ठीक आहे चालेल, पण तुम्हाला बरं वाटलं ना लगेच बाहेर या आणि तुम्हाला काही लागलंच तर मला ताबडतोब आवाज द्या, मी इथेच बाहेर आहे. असं इथे म्हणून खरं तर पार्थ देखील बाहेर आलेला असतो. आता इकडे वसू पडदिशीन ते सगळं काही ऐकून बाहेर आलेले असते. आल्याबरोबर म्हणत असते जाऊ द्या बाई, ज्याच्या नशिबात आहे त्यालाच पाळणा गाण्याचा मान मिळणार आहे. असं इथे म्हटल्याबरोबर मानव म्हणते म्हणजे काय म्हणायचंय. तितक्यातच खरं तर इकडनं पार्थ आलेला असतो. पार्थ म्हणत असतो की नंदिनी खरं तर तुम्हीच पाळणा गा, कारण की काव्याला बरं वाटत नाही, त्यांना जरा अशक्तपणा आलाय. हे ऐकल्याबरोबर मानाने म्हणते हो ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी साहजिक आहेत या दिवसात. असं इथे म्हटल्यानंतर खरं तर इथे गुरुजी म्हणतात वसुंधराताई म्हणल्या का ते अगदी खरं आहे, ज्याच्या नशिबात असतं त्याच गोष्टी त्याच्यासोबत होत असतात, त्यामुळे नंदिनी तूच पाळणा गा असं इथे म्हटलेले असते. आता इथे मानाने देखील नंदिनीला म्हणते तू गाशील ना गं बाळा. तेव्हा इथे नंदिनी म्हणते हो हो मी गाते. असं इथे म्हटल्यानंतर मानाने आता मागं जो जीवा बसलेला असतो त्याला बोलावून घेते आणि नंदिनीच्या शेजारी बसवते. आता इथे खरं जीवा नंदिनीला म्हणत असतो बघ देवाच्या देखील मनात
म्हणत आहे की तूच आज पाळणा गाव, असं म्हणून खरं तर इथे आता नंदिनी पाळणा गायला सुरुवात करत असते. आता इथे छान असा पाळणा नंदिनी गात असते, तिचा आवाज देखील सुंदर असा इथे असतो बरं का. आता सगळेजण इथे तिला साथ देण्यासाठी पाळणा गात असतात. आता इकडे जीवा देखील तिला साथ देतो. आता इथे खरं तर पाळणाचे जे काही बोल आहेत ते ऐकताना इथे जीवाला थोडंसं इमोशनल झालेलं असतं. त्याचबरोबर नंदिनीला देखील फार इथे इमोशनल झालेलं असतं, तिच्या डोळ्यात इथे पाणी आलेलं असतं. आता सगळेच जण इथे पाळणा वगैरे गात असतात आणि ह्याच पाळण्याचे बोल आता इथे खरं तर इथे जी काही काव्य रूममध्ये असते तिच्या कानी पडलेले असतात, त्यामुळे खरं तिला अस्वस्थ वाटत असतं. आता खरं तर इथं काव्याला बाळ हवं असतं, मात्र अनिशाने जे काही तिला धडा दिलेला असतो, जे काही सांगितलेलं असतं, त्या सर्व गोष्टीमुळे खरं तिच्या मनात गोंधळ उडालेला असतो की बाळ आल्यानंतर माझ्या सर्व गोष्टी निष्ठून जातील का, माझं ध्येय संपेल का, ह्या सर्व गोष्टीमुळे खरं तर ती फार अस्वस्थ असते. आता इकडे बाहेर पाळणा गाणं सुरू असतं नंदिनीचं, छान असा तिने पाळणा पूर्णपणे गायला. आता इकडे सगळ्यांनीच नमस्कार केलेला असतो. नमस्कार वगैरे सर्व काही झाल्यानंतर गुरुजींनी प्रसाद वाटायला सांगितलेला असतो. त्याचबरोबर आता गुरुजींच्या पाया पडण्यासाठी सगळेच जण इथे आलेले असतात. त्याचबरोबर आता पार्थ आल्याबरोबर आता इथे गुरुजी म्हणत असतात, खरं तर बाळाच्या आईला घेऊन यायचं बरं का, असं एकट्याने अजिबात पाय पडायचं नाही, असं म्हटल्यानंतर आता खरं तर पार्थ काव्याला आणायला गेलेला असतो. आता इथे जीवा आणि नंदिनी देखील दोघे देखील इथे गुरुजींच्या पाया पडण्यासाठी आलेले असतात. त्यांनी छान असा आशीर्वाद दिलेला असतं आणि नंदिनीचं कौतुक देखील केलेलं असतं की पाना छान गायलीस बरं का. तेव्हा इथे जीवा इकडे तिकडे पाहतो आणि गुरुजींना म्हणत असतो, गुरुजी आमच्या नशिबात देखील बाळ आहे ना, असं म्हणता क्षणी गुरुजी हसलेले असतात. तितक्यातच खरं तर इथे पार्थ आणि काव्य आलेले असतात. ते आल्याबरोबर खरं यांचं अर्धवट बोलणं राहिलेलं असतं. तेव्हा इथे काव्य आणि पार्थने गुरुजींचं दर्शन घेतलेलं असतं. त्यानंतर खरं तर इथे माननीने जीवा आणि पार्थला बोलवलेलं असतं. त्यानंतर आता इकडे खरं काव्य आणि नंदिनी गुरुजींसमोर असतात. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात, खरंच तुम्ही दोघी समजदार तर आहातच, इथून मागं जशा सर्व गोष्टी तुम्ही वाटून घेतल्या तशाच इथून पुढे देखील वाटून घ्या, असं इथे म्हटल्याबरोबर काव्य म्हणते सगळं काही आम्ही करूत, मात्र कोणत्या गोष्टी वाटून घ्यायच्या आहेत असं इथे म्हटल्याबरोबर गुरुजी म्हणत असतात, उन्हाळे पाऊस आहे, सुख दुःख, एकमेकींच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्याबरोबरच अश्रू देखील, असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते, हो आम्ही नक्कीच घेऊत, आम्ही सख्ख्या बहिणी सख्ख्या मैत्रिणी आहोत, असं इथे म्हटलेले असतं. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात, थांब मी तुझ्यासाठी खरं तर काव्या एक भेटवस्तू आणलेली आहे, असं म्हणून त्यांच्या बटव्यातून एक आता भेटवस्तू काव्यासाठी देतात. आता ती भेटवस्तू काव्याच्या हातात ठेवल्यानंतर काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. आता गुरुजी खरं तर सगळ्यांचा नमस्कार करून तिथून निघून गेलेले असतात. आता इकडे खरं तर नंदिनी म्हणत असते, काव्या तुला बरं वाटतंय ना? तेव्हा इथे काव्या म्हणते, हो मी ठीक आहे ताई. आता इकडे दुसऱ्या बाजू आता इकडे जी काही काव्य असते ती इथे तिचा अभ्यास करत असते. तितक्यातच खरं तर इथे जे काही रामाचा पाळणा असतो तो गातच इथे पार्थ रूममध्ये आलेला असतो. आल्याबरोबर म्हणत असतो की काव्य तुम्हाला गुरुजींनी काय भेटवस्तू दिली, दाखवा की मला. तेव्हा इथे काव्य म्हणते, मी काही ती पाहितलेलं नाही, मी अभ्यास करत आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, थांबा मी आत्ताच बघतो, असं म्हणून आता इथे ते गिफ्ट खोललेलं असतं. तेव्हा तो म्हणतो, बघा तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे यातच आहेत. गर्भसंस्काराचं पुस्तक दिले असं म्हणून काव्याच्या हातचं ते IASचं पुस्तक काढून आता इथे गर्भसंस्काराचं तिच्या हातात पुस्तक ठेवल्यामुळे खरं तर काव्याला खूप मोठा धक्का बसतो. आता इकडे पार्थ खरं तो पाळणा गुणगुणतच असतो. तेव्हा इथे काव्या म्हणते, तुम्ही पाळणा चांगलाच लक्षात ठेवलाय की रामाचा? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो लक्षात राहणारच की, कारण की आपल्या घरात देखील आता पाळणा हलणार आहे. खरं सांगू का, नंदिनीने छान पाळणा गायला, मला जीवासाठी आणि नंदिनीसाठी खूप वाईट वाटतंय. खरंच त्यांच्या चेहऱ्यावर असं वाटतंय की ती आई होणारच. मात्र इथे काव्या म्हणते, मग पण माझ्या चेहऱ्यावर ते अजिबात वाटत नाही. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काय म्हणायचं नेमकं तुम्हाला? तेव्हा इथे काव्या म्हणत असते, मला हेच म्हणायचं की आता मला आई होण्याची ही योग्य वेळ नाही, असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो, तुमची गाडी आणखी तिथेच आहे का? नेमकं काय म्हणायचं आहे? ह्या सर्व गोष्टी तुमच्या मनातून कधी जाणार आहेत? असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते, मला फक्त एवढंच वाटतंय की मला आत्ता आई व्हायचं नाही. मलाही आवडतात व बाळ, पण मला ही योग्य वेळ वाटत नाही, असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो, योग्य वेळ कोणती आहे मग सांगा बरं मला. आता तुम्ही IAS आधी झाला पण नाही, तर तुम्ही जर नंतर IAS झालात आणि नंतर 1 वर्ष तुमचं ट्रेनिंग राहील, त्यानंतर खरं तर तुमची ट्रान्सफर इकडे तिकडे धड 2-3 वर्षाला होणार. मग तर तुम्ही म्हणता बाळच नको, मग बाळ नेमकं होऊन तरी द्यायचं कधी आहे? म्हातारपणी होऊन द्यायचं आहे, असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते, मी असं म्हणते का? मला फक्त असं वाटतंय की खरं तर माझा अभ्यास कधी व्हायचा ह्या सगळ्या गोंधळात. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, तुम्ही नंतरही अभ्यास करू शकता ना? तेव्हा इथे काव्या म्हणते, नंतर बाळ झाल्यानंतर अभ्यास कसा करायचा सांगा बरं मला. बाळ जागत राहणार, रात्रीचं जागणार, दिवसा झोपणार, ह्या सगळ्या सवयी मॅनेज करायच्या, परत त्याचं खायचं प्यायचं
त्याचं दुखणं, औषध, पाणी ह्या सर्व गोष्टी आणि बाळाला आईचा वेळ हवा का नाही, आईची साथ त्याला हवी ना, असं इथे म्हटल्यानंतर इथे पार्थ म्हणत असतो, म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकत नाही का? तेव्हा इथे काव्या म्हणते, हो मला असं वाटतं की मी एवढी मोठी जबाबदारी घेऊ शकत नाही. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, जेव्हा तुम्ही IAS अधिकारी होता तेव्हा पूर्ण जगाची तुम्हाला जबाबदारी घ्यायची आहे आणि तुम्हाला फक्त बाळाची जबाबदारी घेऊ शकत नाहीत का तुम्ही? असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते, तुम्हाला कळतंय का नेमकं मला म्हणायचं तरी तुम्ही काय बदललात आहे? पार्थ पहिल्यासारखे अजिबात राहिला नाहीत. आतापर्यंत तुम्ही मला समजून घेत होतात ना, मग आता का समजून घेत नाहीत? असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो, काव्या मी तोच पार्थ आहे, तुम्ही बदलला आहात असं मला वाटत आहे. आता ठीक आहे, तुम्हाला बाळाविषयी शंका असेल ना तर बघूया आपण त्यावर. तेव्हा इथे काव्या म्हणते, काय बघूया म्हणताय? तेव्हा इथे खरं तर पार्थ म्हणतो, ते सगळं काही नंतर बघूया आपण, आता झोपा, नाहीतर ह्या सगळ्या गोष्टीचा बाळावर परिणाम होईल. असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते, नाही मला अभ्यास करायचा आहे. असं इथे म्हटल्यानंतर काव्या पुस्तक घेते आणि रूमच्या बाहेर जाते. तेव्हा इथे रागानेच पार्थ खरं तर दरवाजा बंद करून घेतो. आता इथे काव्या मागे ओळून पाहते तर इथे पार्थने दरवाजा रागातच जोरात बंद केलेला असतो. आता इथे काव्या आणि पार्थमध्ये जोराचं भांडण झालेलं असतं आणि वादावादी झालेली असते. आता इथे काव्या खरं तर अभ्यास करायला निघून गेलेली असते आणि इकडे जे काही सर्व यांचं दोघांचं बोलणं असतं ते इकडे रम्याने ऐकलेलं असतं. त्यामुळे रम्या इथे फार खुश झालेली असते. आता ती धावतच इकडे वसूकडे आल्याबरोबर वसूला म्हणत असते, तुला माहिती आहे का मी काय ऐकलं? काव्याला बाळ नकोय. असं इथे ऐकल्याबरोबर वसूला फार धक्का बसतो. काय म्हणतेस तू? काव्याला बाळ नकोय म्हणजे? तेव्हा इथे रम्या म्हणते, अगं हळू बोल, सगळं काही सांगते मी. तू जेव्हा मला सांगितलं ना काव्या प्रेग्नेंट आहे तेव्हा खरं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला वाटलं आता सगळं संपलंय माझं, पण मात्र असं काहीच झालं नाही. कारण की मी जेव्हा आता येत होते तेव्हा मी त्यांचं बोलणं ऐकलं. तुला माहिती आहे का, पार्थला बाळ हवंय, मात्र काव्याला बाळ आत्ता नकोय. या दोघांच्या या गोष्टीवरनं मतभेद झालं, त्यांच्या दोघांमध्ये भांडण झालं. हे ऐकल्याबरोबर वसूला बरं वाटतं. तेव्हा इथे रम्या म्हणते, तुला आठवतंय का मी काव्या आणि पार्थची गुणमिलन पत्रिका तयार केली होती? असं इथे रम्याने म्हटल्याबरोबर वसूला सगळ्या गोष्टी इथे आठवत असतात आणि ती लगेच म्हणते, अगं हे सगळं काही ठीक आहे, पण अगं तू करणार तरी काय बाई आहेस आता? असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणते, जास्त काही करणार नाही मी, फक्त तुला माहिती आहे ना काव्या मला तिची जवळची मैत्रीण समजते, मग आता त्या मैत्रिणीचा काहीतरी फायदा घेतलाच पाहिजे की. मी जास्त काही करणार नाही, फक्त तिच्या डोक्यात हे भरवत राहणार की तुझं आता स्वप्न सगळं काही अधुरं राहील. आता तुझ्या हातातलं हे IASचं पुस्तक जाऊन खरं तर तुझ्या हातात आता बाळ येईल. ह्या सर्व गोष्टी करणार, तिला इतक्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचेल ती की तिच्या बाळासोबत. असं इथे म्हटल्याबरोबर वसूमध्ये तिच्या बाळासोबत काय करणार? असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणते, अगं तू टेन्शन घेऊ नको गं, फक्त वाट बघत राहा आता पुढे काय काय होतंय. असं इथे म्हणून खरं तर रम्या तिथून निघून गेलेली असते. वसूला थोडंसं इथे टेन्शन आलेलं असतं की रम्या नेमकं करणार. इकडे दुसऱ्या बाजूला जीवा आणि नंदिनी देवाचं दर्शन करत असतात, देवाच्या पाय पडत असतात. तेव्हा इथे जीवाचं सगळं लक्ष नंदिनीकडे असतं. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, अहो जीवा काय करताय? देवाकडे पहा की, माझ्याकडे काय पाहताय? तेव्हा इथे जीवा म्हणतो, त्याचा वंश ज्याच्यात आहे त्याच्याकडेच पाहतोय की. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, असं काय करताय? काही बोलू नका. तेव्हा इथे जीवा म्हणतो, हो खरंच की, स्वतःचं आभाळ एवढं दुःख बाजूला करून किती छान पाना गाळलीस ना गं तू, खरंच मानलं पाहिजे तुला. आणि मला तर असं वाटलं की आपल्या दोघाचं बाळ तुझ्या मांडीवर आहे आणि तुझ्याशी बोबड्या आवाजात काहीतरी बोलते आणि तू थापटत खरं तर त्याच्याशी बोलत त्याला झोपवण्यासाठी पाना गातेस. असं इथे म्हटल्याबरोबर खरं जीवा म्हणतो, खरंच तुमच्या बायकामध्ये एवढी हिंमत येते तरी कुठून? तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हिंमत? मला खरं सांगू का जीवा, मी सकाळी मोठ्या आत्मविश्वासाने आईला म्हटले की हा करूया की रामनवमी सगळी काही छान तयारी, पण मला काय माहिती प्रभू श्रीराम माझी अशी परीक्षा घेतील. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो, अरे प्रभू श्रीरामांना आणि सीतामाताला देखील परीक्षा द्यावी लागली, आपण तर सामान्य आहोत ना, तू कशाला काळजी करते सांग बरं? आपलं सगळं काही ठरलंय ना आता, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, मी आहे ना तुझ्याबरोबर. असं इथे खरं तर जीवा नंदिनीला आता नंदिनीला जीवाच्या बोलण्यावरनं खरं बरं वाटलेलं असतं. तेव्हा इथे जीवा परत नंदिनीला म्हणतो, तू माझी नंदूस का नाही? नंदिनी खरं तर बोलून नाही तर करून दाखवतेस, आहे का नाही? हो का नाही? खरे का नाही? असं इथे म्हणत असतो. तेव्हा इथे खरं तर नंदिनी म्हणते, हो ठीक आहे हो, मला पण माहिती आहे. तेव्हा जीवा म्हणतो, आता फक्त आपला एकच प्रयत्न असेल आणि एकच ध्यास, तो म्हणजे आपल्याला बाळ होणे, हाच आपण ध्यास करायचा आणि ह्यासाठीच आपण प्रयत्न करायचा. असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते, हो मला देखील तीच गोष्ट करायची आहे. आता मी खरं तर आज मला डॉक्टरकडे जायचं होतं, मात्र आज काही जमलं नाही, त्यामुळे उद्या अपॉइंटमेंट घेतलेली आहे, उद्या जाऊन येते. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो, तू एकटी अजिबात जाणार नाही सांग, मी तुझ्यासोबत येणार. असं जीवानी म्हटल्यानंतर नंदिनीला फार बरं वाटतं. आता इथे दोघं जीवा आणि नंदिनी दोघंही देवाचं दर्शन घेतात. आजच्या पुरतं एवढंच. आता पुढील भाग पहिला खरं अजिबातच विसरू नका. आता इथे आपण पाहत असतो की धनंजय
देशमुखांच्या घरी आलेले असतात आंब्याची पेटी घेऊन. तेव्हा इथे काव्या फार खुश होते. काव्या म्हणत असते की मला आंबे फार आवडतात, आता मी दररोज एक आंबा खाणार, दररोज काय आजपासूनच सुरुवात करते असं इथे म्हटल्याबरोबर आनंद म्हणते काव्या तुला आता आंबा खायला अजिबात जमणार नाही बरं का, तो आंबा खाऊ नकोस असं इथे म्हटल्याबरोबर काव्याला फार टेन्शन येतं. आता जी काही वसू असते ती मुद्दाम आता इथे नंदिनीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की पण काव्या नाही खाऊ शकत, मात्र नंदिनी तू खाऊ शकते हा, कारण की तू आई होणार नाहीस ना असं इथे म्हटल्याबरोबर खरं इथे नंदिनीला थोडं वाईट वाटतं. मात्र ती बरोबर आता इथे वसूला उत्तर देते. ती म्हणत असते हो वसू आत्या, मी आई होणार नाही हे मला माहीत आहे, पण एक ना एक दिवस मी आई नक्कीच होणार, तेव्हा मात्र मला आंबे नाही खायला जमणार बरं का, पण मी आत्ता आंबे नक्कीच खाऊ शकते आणि खाणार पण आहे असं इथे खरं तर मुद्दाम नंदिनी म्हटलेली असते. आता नंदिनीने वसूला छान असं उत्तर दिलेलं असतं. आता इथे नंदिनी असं बोलल्यानंतर खरं जीवाला फार बरं वाटलेलं असतं. मात्र इथे वसू टेन्शनमध्ये आलेली असते. वसूला वाटत असतं की ह्या पोरीमध्ये नेमकं एवढा आत्मविश्वास आला तरी कुठून, काही बोललं तरी हिला काही फरक पडत नाही असा ती इथे विचार करत असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.